माणगाव शहरातील सैनिक विश्रामगृहाची अवस्था अत्यंत दयनीय असून संपूर्ण इमारत जीर्णावस्थेत आहे। या विश्रामगृहाची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी वीर यशवंतराव घाडगे माजी सैनिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे। व्हिक्टोरिया क्रॉस वीर यशवंतराव घाडगे यांचे स्मारक असलेले माणगावातील विश्रामगृह मागील 4 वर्षापासून बंद आहे। शासनाने ज्या उद्देशाने या विश्रामगृहाची उभारणी केलेली होती तो शासनाचा उद्देश आणि ही वास्तू आज लोप पावलेली आहे। आपण या विश्रामगृहाची अवस्था जर पाहिली तर विश्रामगृहाच्या आतील बाजूस गवत झाडे यांचे साम्राज्य पसरलेले आहे। येणाऱ्या भविष्यकालात हे माजी सैनिक विश्रामगृह एक कचराकुंडीचे स्थान बनणार आहे। ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। म्हणून आम्हा सर्व सैनिकांची नम्र विनंती आहे की या सैनिक विश्रामगृहाच्या उभारणीसाठी योग्य ते प्रयत्न शासनाकडून केले जावेत। वीर यशवंतराव माजी सैनिक संघटनेतर्फे मी एक त्या कार्याध्यक्ष असून हे 1952 साली हे रेस्ट हाऊस बनलेलं आहे आणि सतत हा रेस्ट हाऊस चांगल्या प्रकारे चालत होता। परंतु जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आणि राज्य सैनिक अधिकारी याच्यावर रिस्पॉन्सिबल देत नाही आहेत। म्हणून आम्ही एकत्र माजी सैनिक येऊन आम्ही सरकारकडे हा निवेदन देत आहोत की आमचा सैनिक विश्रामगृह आणि आमची वास्तू चांगली राहावी हीच आमची विनंती आहे। वीर यशवंतराव घाडगे माजी सैनिक संघटना अध्यक्ष सावंत आणि आज ह्या ठिकाणी आपण ह्या रेस्ट हाऊसची जी झालेली दुरावस्था आहे त्या संदर्भामध्ये आपलं लक्ष वेधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आम्ही विनंतीने बोलवलेलं आहे। आज हा रेस्ट हाऊस 2-3 वर्षापासून बंद आहे आणि गेली 2-3 वर्ष शासनाकडे सतत पाठपुरावा करून सुद्धा याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। त्यामुळं आमच्या सर्व माजी सैनिकांचे खूप हाल होते। या ठिकाणी ज्या काही कामासाठी माजी सैनिक येतात त्यांना इथं थांबता येत नाही। आपला स्वतःचा रेस्ट हाऊस असून सुद्धा त्यांना बाकी दुसऱ्या ठिकाणी जाऊन थांबावं लागते। तरी आमची शासनाला एक कळकळीची नम्र विनंती आहे की आपण ह्या बाबतीमध्ये पूर्ण लक्ष घालून आमचा रेस्ट हाऊस पुन्हा जसा होता तसा चालू करून मिळावा याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे ही विनंती करतो।